सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिम भागात पडलेल्या मुसळधार पावसामुळे धोम धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आणि सध्या धरणामध्ये 90% पाणी साठा आहे। यामुळे धोम धरण प्रशासनाकडून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या 5ही वक्र दरवाजातून 2888 क्युसेक इतका विसर्ग कृष्णा नदीपात्रात सुरू आहे। जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये पडत असलेल्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी सध्या धोम, कण्हेर, उमरोडी, कोयना धरण क्षेत्रामध्ये पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि सर्वच धरणातून विसर्ग सुरू आहे। कृष्णा नदी लगतच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। या धोम धरणाची विश्वजित साळुंखे यांनी ड्रोन मधून टिपलेली काही दृश्य आपण पाहतोय। तर उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या सततच्या पावसामुळे धरणामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या भीमा नदीला मोठा पूर आलाय। पाण्याचा प्रवाह सातत्याने वाढतोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये आणि गावांमधल्या शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। बागायत शेती पाण्याखाली गेली आहे आणि शेतकरी संकटात सापडलाय। तर शेतातील कृषी पंपांचं साहित्य, पाईपलाईन आणि इतर अवजारं बाहेर काढण्यासाठीही शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू आहे। या पुरामुळे भीमा नदीवरती बांधण्यात आलेले वडापूर, अरळी, भंडारकवठे, सादेपूर, औज, बरूर आणि चिंचपूर हे सर्व बंधारे पाण्याखाली गेले। धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग पाहता प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। तर तिकडे कोकणामध्ये सिंधुदुर्गात आंबोलीला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय। हिरण्यकेशी नदीवरील आंबोली गेळे हा जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे बंगलेवाडी, गेळे, फणसवाडी आणि सतीशीवाडी या भागांचा संपर्क तुटलाय। दरम्यान कावळेसादला जाणारे काही अतिउत्साही पर्यटक पुलावरून पाणी वाहत असतानाही जीव धोक्यात घालून वाहन चालवत असल्याचं चित्र आहे। सततच्या पावसामुळे हिरण्यकेशी नदी दुथडी भरून वाहतीये, त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। तळ कोकणातल्या दोडामार्ग इथल्या तिलारी धरणाची पूजा करण्यात आली। कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी गंगापूजन केलं। जलसंपदा विभागाचे कर्मचारीही यावेळी उपस्थित होते। तिलारी धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे तिलारी धरणामध्ये आता 85.5 इतका साठा आहे आणि तिलारी नदीमध्येही पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आणि सिंधुदुर्गात आंबोली परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुख्य धबधबा पर्यटकांसाठी सध्या तात्पुरता बंद करण्यात आलाय। अतिवृष्टीमुळे धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठीच प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। दरम्यान सध्या आंबोलीत दाखल झालेल्या पर्यटकांना रस्त्यावरूनच धबधबा पाहावा लागतोय, त्यामुळे त्यांचा काहीसा हिरमोड झाल्याचंही चित्र आहे। आता विदर्भातली स्थिती बघूयात। गडचिरोलीमध्ये पावसाचा जोर ओसरतोय असं वाटत असतानाच पुन्हा एकदा दक्षिण गडचिरोली भागातील सिरोंचा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। त्यामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय। या पावसाचा सर्वाधिक फटका पुन्हा एकदा आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाला बसलाय आणि या मार्गावरील तात्पुरते पर्यायी मार्गही वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। काल सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका मंडळामध्ये 103, असरअल्ली 82.4, बामणी 78, आल्लापल्ली 71.2 तर अहेरी मंडळामध्ये 68.8 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। दरवर्षी पावसाळ्यामध्ये याच समस्येची पुनरावृत्ती होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतात।